नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज मी उपवासाला मेंदू वडा बनवणार आहे शाबू बटाटा घालून. तर चला बनवूया. सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये शाबू टाकून घ्यायचा आहे. त्याला बारीक करून घ्यायचं आहे. शाबूला थोडंसं बारीक करायचं आहे, 1-2 गिरक्या मारून. इथे शाबू बारीक झाला आहे. एका प्लेटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे बटाटे उकडलेले ना ह्याच्यात बारीक करून घ्यायचं आहे. मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे सर्व. हे सर्व मी मिक्सरला लावून घेणार आहे, बटाटे आणि शाबू आणखीन एकदा. तर इथं मी सर्व मिक्स करून घेतलं आहे मिक्सरला. यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे 1 चमचा. बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आहे. तिखटानुसार घेऊ शकता तुम्ही, कमी जास्त. ही थोडं सपकच आहेत मिरच्या, मी थोडं जास्त घेतला आहे. आणि अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मी तर अर्धा चमचा टाकला आहे. हे सर्व मिक्स करून घेऊया. एक चमचा दही टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मेंदू वडे छान होतील. याला पण मिक्स करून घ्यायचं आहे. इथं सर्व मिक्स झालं आहे. आता याचे गोल वडे करून घेऊया. आपण मेंदू वडा उडदाचा कसं करतो तसं करायचं आहे. ह्याची पण मी तर हातावरच करत आहे. मध्ये होल पाडायचं आहे. तर इथं मेंदू वडे तयार आहेत. आता आपल्याला तळून घ्यायचं आहे. गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी. त्यात तेल टाकलं आहे. तेल छान गरम झाल्यावर आपल्याला हे मेंदू वडे टाकून घ्यायचे आहेत. इथं तेल छान गरम झालं आहे. आता हे सर्व वडे टाकून घ्यायचे आहेत. गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे. वडे छान तळतील. आलटून पलटून घ्यायचं आहे याला. दही घातल्यानं कुरकुरीत होतात वडे. इथे तळत आले आहेत वडे, मेंदू वडे. उपासाला तर काही कंटाळा आला असेल शाबू भगर खाऊन तर असे मेंदू वडे बनवा. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं तयार झाले आहे मेंदू वडे शाबू बटाटा. एकदम मस्त झाले आहे, कुरकुरीत. बघा, दह्यासोबत खाऊन खूप छान लागते हे.